व्यासपीठावरील सर्व मान्यवर नेते, आणि नाशकातील जिल्ह्यातील माझ्या भावांनो आणि बहिणी, आजच्या सभेतला मी 8वा वक्ता आहे. थोडा वेळ त्यांना फोटो काढू द्या. एकदा मागचाही काढ रे. फोटोग्राफरची बिचाऱ्याची अडचण असते. जे लोक या विराट सभेत आले नाहीत त्यांना माझा चेहरा दिसावा म्हणून जे आले त्यांना ते माझा चेहरा पाहू देत नाही. पण हे फार काळ घडत नाही. मी आपल्याला सांगत होतो की आजच्या सभेतला मी 8वा वक्ता आहे. अजून 2-3 असते तर भारताची क्रिकेट टीम खेळते असं वाटलं असतं. गोपीनाथराव म्हणले तिकडे विकेट लवकर पडतायत, इकडे दीर्घकाळ खेळतायत. सर्वप्रथम निवडणुकीचा मौसम नसताना, काही विशेष घटना घडली नसताना आपण एवढ्या प्रचंड संख्येत इथं उपस्थित झालात याबद्दल मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद देतो. या मैदानावर ही पहिलीच जाहीर सभा आहे. यापूर्वी इथं फक्त कीर्तन प्रवचन होत असत. तसं गुजरातीमध्ये प्रवचन म्हणजे भाषण. आणि आजच्या सभेत महापौर साहेब नाशकातले कमी दिसत आहेत, ग्रामीण भागातले जास्त दिसत आहेत. किंवा नाशकातल्या लोकांनी टोप्या घालायला सुरुवात केली असली तर माझा अंदाज चूक होत असेल. विधानसभेच्या निवडणुकीनंतर सुमारे 1.5 वर्षानंतर आपल्या एकत्रित दर्शनाचा योग आलाय. या 1.5 वर्षात गोदावरीतून बरंच पाणी वाहून गेलंय. त्या पाण्यात काही आमचे मित्रही वाहून गेले. काँग्रेसवासी झालेत बिचारे. आता इकडची दौलत कमी पडली का तिकडचा आहेर जास्त झाला हे जाणत्या राजालाच माहित. असो, आता दिल्या घरी सुखी राहा. आता जर त्यांनी तुझी शोभा केली तर बचाव बचाव म्हणून पुन्हा आमच्याकडे येऊ नको. तुम्हाला जे इथं मिळालं नव्हतं ते तिथं मिळो, आणि जे इथं मिळालं होतं तिथं ते न मिळो. माणसं जाण्याचं दुःख असतं, परंतु भारतीय जनता पक्ष
हा संघटनेचा पक्ष आहे, विचारांचा पक्ष आहे. आणि म्हणून एखादा माणूस गेला काय आणि आला काय, भारतीय जनता पक्षाची विचार यात्रा ही पुढे जाणार. आजची सभा हे त्याचं निदर्शक आहे. पुष्कळ माणसाला अहंकार होतो. पंचतंत्रात कथा आहे, एक हत्ती चालला होता, त्याला व्यसन घातले. एका उंदराने ती व्यसन उचलली आणि डोलात चालू लागला. त्याच्या भाईबंधांनी विचारलं, काय करतोय? मला मी हत्तीला ओढत घेऊन जातो. पुष्कळांना कधी कधी असा भ्रम होतो. पण गेले, त्यांना शांती लाभो, प्रगती हो. आता ते गेले आणि काठे आले. बहुधा गणपतराव याचीच वाट पाहत होते. असो, आमची बेरीज वजाबाकी तेवढीच झाली. गेले, त्यांना निरोप देतो, आलेल्याचं स्वागत करतो. या 1.5 वर्षात गोदावरीतून पाणी गेलं. ह्याच्यात माणसं महत्वाची नाही. 1.5 वर्षापूर्वी देशाचं राजकारण बदललं. माझ्या पूर्वीचे वक्ते अटलजीच्या सरकारची माळ जपत होते. ते सरकार गेलं. आता कोणी म्हणतं कांद्याला भाव नाही, कोणी म्हणतं सोयाबीनला नाही, कोणी म्हणतं ऊस नासला, कोणी म्हणतं द्राक्ष खावीनाशी झाली. कोणाला तक्रार करताय? जे कराल ते भराल. लोकशाही सरकारला आपण जन्म देतो. याच नाशकात मुंडे म्हणाले ना, शरदराव आले, सोनिया गांधी आल्या, याच्यापूर्वी जोडीने आले होते निवडणुकीत, आता वेगवेगळे आले. आपण मतं दिली, आपल्याला सरकार मिळालं. दुःख आम्हाला आमचं राज्य गेलं याचं नाही. अटलजींनी आम्हाला शिकवलंय, सत्तेची चिंता करू नका, सत्याला धरून पुढे चला. अटलजींनी आम्हाला शिकवलंय, क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत में. क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत में. कर्तव्य पथ पर जो भी मिला, ये भी सही वो भी सही. चिंता आमची नाही. आपलं काय झालं? देशाला पंतप्रधान मिळाला, डॉक्टर मनमोहन सिंग. आपण याची जाणीव आहे की हिंदुस्थानचा हा पंतप्रधान काँग्रेस पक्षाने औपचारिक नाटक म्हणून सुद्धा निवडला नाही. निवडलं सोनियाजीनं. अज्ञात कारणासाठी त्या नाही म्हणाल्या आणि त्यांनी मनमोहन सिंग यांना नियुक्त केले. राज्यसभेतून प्रधानमंत्री यापूर्वीही झाले, पण लगेच ते लोकसभेत निवडून येतात. 2.25 वर्ष झाले या प्रधानमंत्र्यांनी लोकसभेत निवडून येण्याची तसदी सुद्धा घेतली नाही. मध्यंतरी ओरिसात सोनियाजी गेले, एक दुर्घटना घडली. पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या, पंतप्रधान निधीमधून मी 25 लाख रुपये
देते. पत्रकारांनी विचारलं, तुम्ही पंतप्रधानांना विचारलं? नाही, विचारण्याची काय गरज आहे, चांगलं काम आहे, ती थोडीच नाही म्हणते. कोणीतरी मनमोहन सिंगाला विचारलं, पंतप्रधान निधीची घोषणा करते बाई, तुम्हाला विचारलं? म्हणजे मला पंतप्रधान होण्यापूर्वी विचारलं नव्हतं तर निधी वाटण्यात विचारण्याची काय गरज आहे? म्हणजे पराधीन प्रधानमंत्री 100 कोटीच्या देशाचा नेता मार्गक्रमण करताना पुढे बघायची ऐवजी मागं बघ. बाई तर नाराज होणार नाही. कसा देश चालेल? काय मंत्री गोळा केले? इतकं शेलक मंत्रिमंडळ हिंदुस्थानाला यापूर्वी कधी मिळालं नव्हतं. परवा मी वर्तमानपत्रात बातमी वाचली, एक शिबू सोरेन मंत्री आहे, कोणा झाले ते दिल्लीच्या न्यायालयात गेले साक्ष द्यायला. का? या मंत्र्यावर आरोप आहे त्यांनी त्याच्या सेक्रेटरीचा फोन केला. म्हणजे आजपर्यंत ज्याच्यावर हत्येचा आरोप आहे हा मंत्री झालाय. आणि म्हणून दया नायकला पकडल्यावर त्यांनी जाहीर केलं, मी आता निवडणूक लढवणार आहे. कारण म्हणले एक हत्येसाठी जर केंद्रीय मंत्रिमंडळ मिळू शकतं, मी तर अब तक 54 आहे. किती मिळते? एक जयप्रकाश यादव आहे, आता मंत्रिमंडळ सोडलंय. बिहारच्या निवडणुकीमध्ये आपल्या भावाला पोलीस स्टेशन मधून जबरदस्तीनं सोडवलं. आपले लालू आहेत, दर 5-6 महिन्यांनी जेलमध्ये जाऊन आले. नशीबवान आहे, जिंकला तर रेलमध्ये, हारला तर जेलमध्ये, उरला तर बेलमध्ये. ही दीर्घकालीन आहे. इतकं गुन्हेगारांनी भरलेलं कलंकित मंत्रिमंडळ यापूर्वी नव्हतं. इतकं भ्रष्टाचाराला समर्थन देणारं मंत्रिमंडळ यापूर्वी नव्हतं. का राजीनामा दिला नटवर सिंगांनी? युनोच्या अहवालात नाव आलं, त्यांनी पैसे घालले. आणि नाव एकट्या नटवर सिंगाचं नाही आहे, काँग्रेस पक्षाचं नाव आहे.